पोदार इंटरनॅशनल स्कूल उस्मानाबाद. इयत्ता 8वी, विषय मराठी. मार्गदर्शक प्राचार्य आनंदकुमार शाह सर. निर्मिती विजयमाला दराडे. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण पत्रलेखन कसे करायचे हे अभ्यासणार आहोत. पत्रलेखनामध्ये देखील औपचारिक पत्रलेखन आणि औपचारिक पत्रलेखनाचा विषय विनंती पत्र, त्यातील विनंती पत्र हा विषय अभ्यासणार आहोत. आता विनंती पत्र लिहित असताना घ्यायची काळजी, त्याचबरोबर विनंती पत्राचा आराखडा, विनंती पत्र नमुना अशा पद्धतीचा अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये करणार आहोत. पत्रलेखन दोन पद्धतीचे असते, एक अनौपचारिक पत्र आणि दुसरा आहे औपचारिक पत्र. विद्यार्थी मित्रांनो, अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक जवळच्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र येते. कोणते पत्र येते? जवळच्या आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पाठवले जाणारे पत्र याचा समावेश अनौपचारिक पत्रलेखनामध्ये होतो. त्याचबरोबर औपचारिक पत्रलेखनामध्ये मागणी आणि विनंती पत्राचा समावेश होतो. आणि मागणी आणि विनंती पत्र कोणाला लिहिली जातात तर कार्यालयीन कामकाजासाठी लिहिली जाणारी पत्र, त्याचबरोबर व्यावसायिक पत्र यामध्ये औपचारिक पत्रामध्ये या पत्रांचा समावेश केला जातो. आपण विनंती पत्राचा समावेश औपचारिक पत्रामध्ये केला जातो हे पाहूया. आता औपचारिक पत्रलेखन याविषयी थोडंसं जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपल्या काही समस्या अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी किंवा सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कार्यालयात जावे लागते. आपले काम वेळेवर व अडचणीशिवाय व्हावे म्हणून या कार्यालयात आपणास पत्र सादर करावे लागतात. अशा पत्रांना औपचारिक पत्र असे म्हणतात. आता काही मुद्दे आपण याविषयी पाहूया. एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लिहिलेले कोणत्याही स्वरूपाची मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे विनंती पत्र होय. आपणास मदत मिळावी ही इच्छा असेल, मात्र मदत करायची अथवा नाही ही गोष्ट समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असते. पत्रलेखन करत असताना आपली भाषा ही विनंती करणारी असायला हवी. आपण विनंतीची भावना करत आहोत असा अर्थ त्या पत्रातून आपणास जाणवायला हवा, निघायला हवा आणि मुख्य विषयाबरोबर विनंतीची भावना मुख्य असायला हवी. आपणास मुळात ही माहिती सर्वांनाच माहिती असायला हवी. म्हणूनच आपण या पत्रलेखनामध्ये आणखीन कोणते मुद्दे यायला हवेत ते लक्षात घेऊया. पत्रलेखन करत असताना एखाद्या स्थळाला भेट द्यायची असेल, निमंत्रण द्यायचं असेल, देणगी मागणे, मार्गदर्शन मिळवणे, तज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा लाभ मिळवणे, अशा एक ना अनेक कारणासाठी पत्रलेखन हे केलं जातं आणि विनंती पत्र लिहिलं जातं. त्याचबरोबर शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग मिळावा या कारणासाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांना पालकांना पत्र लिहावे लागतात. त्या पत्रांना निमंत्रण पत्र असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे पाहूया. विनंती पत्र याचा आराखडा आपण आता अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला आपलं पेज दाखवण्यात आलेलं आहे आणि या पेजवर सगळ्यात पहिल्या ओळीला आपण दिनांक लिहायचा आहे. दिनांक लिहिल्यानंतर त्याच्या खाली प्रति आणि माननीय अशा पद्धतीचे 2 शब्द देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी येथे पत्र स्वीकारणाऱ्याचे नाव व पूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि पूर्ण पत्ता लिहून झाल्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला पत्राचा विषय काय आहे हे मांडायचे आहे. त्यानंतर महोदय असं लिहून अभिवादन करायचं आहे. आता काही ओळी रिकाम्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पत्रामध्ये जो काही मजकूर तुम्हाला लिहायचा आहे तो मजकूर त्या ठिकाणी मांडायचा असतो आणि त्या मजकूर मांडून झाल्यानंतर आता खालच्या ओळीला पहा, त्या ठिकाणी जो बाण दाखवलेला आहे तेथे पत्राचा शेवट करायचा आहे. सगळ्यात खाली डाव्या हाताला तुम्हाला तुमचा स्वतःचा पूर्ण पत्ता आणि ईमेल आयडी लिहायचा आहे. मुलांनो,
आता पहा, या ठिकाणी ईमेल आयडी हा लिहिणं अगदी कंपल्सरी आहे, म्हणून तुम्ही स्वतःचा पत्ता आणि ईमेल आयडी या सगळ्यात खालच्या बाजूस डाव्या बाजूला लिहायचा आहे आणि वरचा पत्ता देखील तुम्हाला डाव्या बाजूलाच लिहायचा आहे. मुलांनो, पत्र लेखनाचा हा ई आराखडा तुम्ही अभ्यासलेला आहे. आता ई आराखड्यामध्ये कशा पद्धतीचे विषय मांडलेले आहेत ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दिनांक लिहायचे आहे आपल्या पेजेसच्या डाव्या बाजूला आणि त्यानंतर प्रति, माननीय असं लिहून त्या ठिकाणी पत्र स्वीकारणाऱ्याचे संपूर्ण नाव आणि पत्ता लिहायचा आहे. त्याच्यानंतर पत्रलेखनाचा विषय मांडायचा आहे. महोदय असं म्हणून अभिवादन लिहायचं आहे. महोदय अभिवादन केल्यानंतर पुढे या ठिकाणी पत्राचा मजकूर लिहायचा आहे आणि त्याच्या खाली पत्राचा शेवट करायचा. पत्राचा शेवट करून झाल्यानंतर त्याच्या खाली डाव्या बाजूला ज्या काही 3 ओळी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, तुमचा पत्ता आणि ईमेल आयडी लिहायचा आहे. मुलांनो, आता हा जो शेवटचा भाग दिलेला आहे त्यामध्ये आपण ज्या वेळेला आपल्या पेपरमध्ये पत्रलेखन करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी स्वतःचं खरं नाव लिहायचं नसतं. अ ब क ड असं लिहून पत्राचा पत्ता लिहायचा असतो आणि ईमेल आयडी मात्र अगदी कंपल्सरी त्या ठिकाणी नोंदवायचा आहे. अशा पद्धतीनं पत्राचा ई आराखडा तुम्ही अभ्यासलेला आहे. आता पुढे पाहूया. आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न देण्यात आलेला आहे. जागृती युवा मंच आयोजित मॅरेथॉन स्पर्धा, आकर्षक बक्षिसे, नाव नोंदणी सुरू. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्यवस्थापकास विनंती पत्र करणारे पत्र लिहा, असा विषय मांडण्यात आलेला आहे. आता पत्रलेखनाचा हा विषय या ठिकाणी दिलेला आहे. पहा, जागृती युवा मंच आयोजित मॅरेथॉन स्पर्धा, आकर्षक बक्षिसे, नाव नोंदणी सुरू. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्यवस्थापकास विनंती करणारे पत्र लिहायचे आहे. आता हे पत्र कसे लिहायचे? आता तुम्हाला ई आराखडा तर सांगितलेलाच आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पत्रलेखन देखील करायचं आहे. पहा, आपण पाहूया पत्रलेखन कशा पद्धतीनं करायचं आहे. हे पहा, ई आराखड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अगदी सुरुवातीला पत्राच्या डाव्या बाजूस तुम्हाला दिनांक लिहायची आहे. या ठिकाणी तुम्हाला दिनांक लिहून दाखवलेली आहे. तुम्ही त्या दिवशीची दिनांक टाकायची आहे. तुमच्या मनाने टाकू शकता आणि दिनांक लिहून झाल्यानंतर पुढे पत्र ज्याला पाठवायचे आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे. प्रति, माननीय व्यवस्थापक, जागृती युवा मंच, सावरकर मार्ग, नाशिक. आता या ठिकाणी पहा, प्रति नंतर स्वल्पविराम दिलेला आहे. मा याच्या नंतर पूर्णविराम आहे. व्यवस्थापकच्या नंतर कोणतंही चिन्ह दिलेलं नाही. पुढे जागृती युवा मंच स्वल्पविराम, सावरकर मार्ग स्वल्पविराम, नाशिक पूर्णविराम. अगदी ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला पत्रलेखनाचा पत्ता नोंदवून दाखवलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला पत्रलेखनामध्ये पत्ता लिहायचा असतो. ज्या ठिकाणी स्वल्पविराम आलेला आहे त्याच ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे आणि गावाचं नाव लिहून झाल्यानंतर तुम्ही पूर्णविराम द्यायचा आहे. आता खाली पत्ता लिहून झाल्यानंतर मी तुम्हाला खाली विषय मांडलेला आहे. जे आपल्याला पत्रलेखनासाठी प्रश्न दिलेला आहे त्यातील हा विषय आहे. विषय काय आहे? मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत. कोणता विषय आहे? मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत. आता पहा, या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मी असं लिहिलेलं आहे, माननीय महोदय, मी अ ब क नाशिक येथे राहणारा शालेय विद्यार्थी आहे. आपल्या जागृती युवा मंच या आयोजित मॅरेथॉन स्पर्धेची जाहिरात मी वाचली. मागील वर्षी माझ्या मित्राने या स्पर्धेत भाग घेतला. तर आपण पुढील पत्रामध्ये जो मजकूर दिलेला आहे तो आता वाचूया. स्पर्धा जिंकली होती व आकर्षक बक्षिसेही मिळवली होती. या स्पर्धेविषयी माझ्या मनात खूप उत्सुकता वाढली आहे. म्हणून यावर्षी मी आपल्याला या स्पर्धेत भाग घेऊ इच्छितो. आपल्या या स्पर्धेमध्ये मी भाग घेऊ इच्छितो.
या स्पर्धेचे जे प्रवेश शुल्क आहे ते मी आपल्या मंचाकडे येऊन भरेल, तरी कृपया मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी द्यावी ही विनंती. स्पर्धा केव्हा आहे, किती अंतराची आहे, तिचा मार्ग कसा आहे याचे पत्रक मला मिळाले आहे व त्याप्रमाणे मी तयारीही करीत आहे. तरी पुन्हा विनंती की मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी व परवानगी द्यावी. अशा पद्धतीनं आपल्या पत्राचा मजकूर लिहून झालेला आहे आणि अगदी शेवटच्या ओळीला मी याचा समारोप केलेला आहे पत्राचा. काय समारोप केलेला आहे? तरी पुन्हा विनंती की मला या स्पर्धेत भाग घेण्याची संधी व परवानगी द्यावी. हा झाला पत्राचा शेवट. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, मी पुन्हा एकदा डाव्या बाजूला आपल्या या पत्राचा एक पत्ता नोंदवलेला आहे. तो पत्ता आहे पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता. ज्याने पत्र लिहिलेलं आहे त्याचा स्वतःचा पत्ता आहे. या ठिकाणी पत्र लिहित असताना आपला विश्वासू अ ब क, पहा आपला विश्वासू लिहिल्यानंतर मी स्वल्पविराम दिलाय, त्यानंतर अ ब क, कारण हा आपल्या नावाचा संक्षिप्त रूप असल्यामुळे आपण अ ब क यानंतर अ नंतर पूर्णविराम, ब नंतर पूर्णविराम आणि क नंतर पूर्णविराम दिलेला आहे. तशाच पद्धतीनं तुम्ही देखील अ ब क असंच नोंदवायचं आहे. तुमचं खरं नाव त्या ठिकाणी लिहायचं नसतं किंवा कोणत्याही नावाचा उल्लेख पत्रलेखनामध्ये आला नाही पाहिजे. फक्त त्या ठिकाणी अ ब क अशीच नोंद व्हावी. विवेकानंद मार्ग नाशिक पूर्णविराम. आता विवेकानंद मार्ग या ठिकाणी मी लिहून झाल्यानंतर स्वल्प विराम दिलेला आहे आणि पूर्णविराम कोणत्या ठिकाणी दिलेला आहे? नाशिक या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात शेवटी मी मेल आयडी देखील नोंदवलेला आहे. मेल आयडी नोंदवणं अगदी कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही मेल आयडी तिथं नोंदवणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेलं असेल पत्राचं स्वरूप कसं आहे, ते पत्र कसं लिहावं हे देखील तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तर व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि तुम्ही पत्रलेखन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण पत्रलेखन कसे करावे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याविषयीचे अनेक मुद्दे अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर पत्रलेखनाचा एक नमुना देखील पाहिलेला आहे. तर आज आपण आजची तासिका याच ठिकाणी थांबूया. पुढील तासिकेमध्ये पुढील अभ्यास करूया. धन्यवाद.